नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑसोलेशन 5 मध्ये याच्या आधी जो भाग पाहिला होता आपण तो रिवाइज करूयात. पण आपण एक ज्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या, ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM है ना. ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM, इट इज अ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. त्यानंतर आपण पाहिलं होतं पिरियड ऑफ SHM. It is the time taken by the particle which perform the simple harmonic motion to complete one oscillation on one revolution is called the period, and it is 2 pi upon under root acceleration per unit displacement. Acceleration per unit displacement. Okay, it is a k upon m, or it can be 2 pi into under root m upon k. Okay, frequency पाहिली आपण. Frequency is the number of oscillation performed by the particle which performing the linear simple harmonic motion per unit time called frequency of oscillation. It is a reciprocal of the period. हा भाग आपण पाहिला होता. अजून एक क्वांटिटी आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे फेज ऑफ SHM. समजून घ्यायचं हा भाग, फेज ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर या ठिकाणी फेज म्हणजे काय? फेज which is a state of oscillation. It can be a state of oscillation. State of oscillation which include includes three things. The first one is its position. It means its displacement from the mean position, where it is. तो पार्टिकल या लिनियर SHM मध्ये नेमका कुठे आहे? इथे कुठे आहे? where it is from mean position, displacement, position of the particle. दोन direction of motion, whether it is moving towards the mean position or moving away from the mean position. And third, oscillation number. Means phase of SHM is nothing but the state of oscillation. Where is it? Where it is going to move? In which number of oscillation it is? So the phase of simple harmonic motion is nothing but the state of oscillation which includes the three things. First, the position, where it is. Next, the direction of motion, whether it is moving towards the mean position or whether it is moving away from the mean position. And third, the oscillation number. कितव्या ऑसोलेशन मध्ये आहे तो. या तीन गोष्टी जी फिजिकल क्वांटिटी सांगते, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतोय? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा फेज असं म्हणतो आपण. मग आता या ठिकाणी इथं फेज तर याचं व्हॅरिएशन जे आहे, डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल. समजा जनरल एक्सप्रेशन घेतलं आपण डिस्प्लेसमेंटचं, इट इज A into A इज एम्प्लिट्यूड A into sin ऑफ ओमेगा t प्लस हा. ठीक आहे. त्याच्यावर व्हेलॉसिटी घेतला आपण. व्हेलॉसिटी काय होतं? A ओमेगा कॉस ऑफ ओमेगा t प्लस हा. आणि जर ॲक्सिलरेशन काढलं तर मायनस ऑफ A ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा t प्लस हा. ठीक आहे. ह्या तिन्ही जर एक्सप्रेशन पाहिली आपण, त्या एक्सप्रेशनमध्ये जो जी टर्म, जी क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते, विथ रिस्पेक्ट टू काय होते? टाइम चेंज होते, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो? फेज. ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठली क्वांटिटी चेंज होते? तर ही अँगल आहे ना. अँगल काय होतोय? विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय. मग विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतोय म्हणून त्या अँगललाच, म्हणजे जो रेफरन्स मोशनचा अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे ना, तो अँगल ह्या लिनियर SHM करता काय दाखवतो? तो फेज. म्हणजे फेज म्हणजेच काय आहे या ठिकाणी? अँगल. ठीक आहे.
तर हा फेज जो आहे कारण विच व्हॅरीज विथ द टाइम, हा भाग समजून घेऊयात आपण अँगल. याचा अर्थ फेजचं एस युनिट काय असेल, रॅडियन असेल. ओके, आता आपण एक रेफरन्स मोशन कन्सिडर केली होती. हे रेफरन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे आणि याचं प्रोजेक्शन कुठल्या डायमीटरवरती आहे, समजा ह्या AB डायमीटरवरती आहे. ठीक आहे, तो पार्टिकल समजा या ठिकाणी इथे होता. ठीक आहे, किती अँगल आहे, थीटा एवढा अँगल आहे की ज्याला ओमेगा टी प्लस फाय असं म्हणतो आपण. आता याच्यामध्ये या ठिकाणी इथं तो इथून इथं आलाय, या अँगलमध्ये काय समजतं पहा की त्याचं प्रोजेक्शन कुठे आहे, इट इज ऑलवेज ॲट द फूट परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पोझिशन. ओके, या so from this angle the expression for displacement is x is equal to a into sine of theta, where theta is omega t plus phi. Okay, theta is equal to omega t plus phi. theta म्हणजे या थीटावरून आपल्याला काय समजतं, if the theta is something 60, if it is a सोपी व्हॅल्यू आहे 30 घेतात, sin 30 किती येतं, it is half, so x is equal to a by 2 if theta is taken as 3rd degree. Okay, theta is taken as 3rd degree, then it becomes half. म्हणजे x किती असेल, दोघाच्या बरोबर मध्यभागी असेल. ठीक आहे, तो 30 घेतला तर म्हणजे याच्यामध्ये हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, म्हणजे तो पार्टिकल असा चालला इकडे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तो पहिल्याच ऑसोलेशनमध्ये आहे, पहिल्याच इथून सुरुवात झाली आहे त्याची, sin 30 आहे, इथून सुरुवात झाली आहे, तो इथे आलाय. ठीक आहे, आणि तो आता कुठे जाणार आहे, तो आता जाणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनकडे, कारण हे कसं आलेलं आहे या ठिकाणी प्लस a/2 आलेला आहे जर थीटा 30 घेतला तर. म्हणजे याच्यामध्ये या अँगलवरनं तो नेमका कुठं आहे, यम कुठे आहे आणि तो आता कुठे जाणार आहे, या दोन्ही गोष्टी कळतात आणि कितव्या ऑसोलेशनमध्ये ते पण कळतं. म्हणून त्या अँगललाच काय म्हणतो आपण, फेज ऑफ एसेशन. दुसरा भाग पाहूयात आपण. समजा त्याच्यामध्ये आपण या थीटामध्ये 90 डिग्री ॲड केलं, इथे आलं. ठीक आहे, तर या ठिकाणी तेच एक्सप्रेशन कसं होईल, a into sin of pi/2 plus theta, a into sin of pi/2 plus theta, so it becomes a into cos of theta. It means the particle starts from extreme position. It means the value of x is same. Value of x is काय तो सेम येईल, पण आता तो पार्टिकल इथून सुरुवात झाली आहे आणि तो कुठे आला, इथे आला. याचा अर्थ तो आता कुठे जाईल, इकडे जाईल. म्हणजे तो पार्टिकल किती अंतरावरती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे ते पण समजतं अँगलवरनं, आणि या अँगलवरनं त्या अँगलमध्ये परत हा अँगल ॲड केला आपण आणि त्याचे डायरेक्शन ऑफ मोशन पण समजते. म्हणजे या अँगलवरनं आपल्याला 3 गोष्टी समजतात ॲक्च्युली. त्या कुठल्या गोष्टी समजतात, तर डिस्प्लेसमेंट हे समजतं किंवा त्याला पोझिशन म्हणलं आहे आपण. 2 नंबर डायरेक्शन ऑफ मोशन समजतं, वेदर इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑर वेदर इट इज मुव्हिंग अवे फ्रॉम द मीन पोझिशन. आणि तिसरा भाग काय समजतो आपल्याला, तर कितव्या ऑसोलेशनमध्ये आहे, नंबर ऑफ ऑसोलेशन. त्यासाठी काही स्पेशल केस आपल्याला पाहायचे आहेत. त्या स्पेशल केसमध्ये अगदी फर्स्ट केस पाहूयात आपण. ती अशी त्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे त्याच. याच्यामध्ये आपला पार्टिकल moves on the diameter AB. Suppose that this angle, that is the omega t plus phi. Omega t plus phi. The first case first. If phase angle theta is equal to 0. थीटा इज इक्वल टू काय, 0 आहे. म्हणजे ओमेगा टी प्लस फाय किती आहे, 0. एवढाच फेज आहे. आपल्याला फक्त फेज किती माहिती आहे, 0 डिग्री एवढा माहिती आहे. त्याच्यावरून काय समजतं फेजवरून आपल्याला. याचा अर्थ जो पार्टिकल, हा पार्टिकल कुठे असेल, इथं असेल. याचा अर्थ यम कुठे असेल, इथं असेल. याचा अर्थ या फेजवरून असं समजतं आपल्याला, इट इज ॲट मीन पोझिशन आणि इट इज मूव्स
टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे या ठिकाणी तो आता पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाणार आहे आणि त्याचं एक नंबरचं म्हणजे पहिलंच ऑसिलेशन आहे हे त्या अँगलवरून समजतं आपल्याला. समजा मी या ठिकाणी फेज अँगल जो आहे तो थीटा किंवा त्याला ओमेगा टी प्लस फाय म्हणतो आपण, हा जर 2 पाय रेडियन किंवा 360 डिग्री घेतला, 2 पाय रेडियन और 360 डिग्री घेतला तर या फेजवरून काय समजतं, इट इज अगेन पार्टिकल इथे होता, एक फेरी पूर्ण मारून परत तिथेच आला है ना, म्हणजे परत त्याची एक फेरी याची पूर्ण होऊन परत तिथेच आला तो. याचा अर्थ तो आता कुठे आहे, एक फेरी पूर्ण झाली, एक फेरी काय झाली पूर्ण झाली, आता तो दुसऱ्या फेरी करला सुरुवात करतोय, पण कुठे जाणार आहे, टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. इफ द फेज अँगल इज 4 पाय रेडियन, then it completes its 2 oscillation and it is in a third oscillation, it moves towards the positive extreme position, so on successive oscillation number आपल्याला पुढचे भेटतात. जर तुम्ही फेज अँगल असा ठेवला 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, so on. If it is 0 then it is at mean position always. If it is a 2 पाय, 4 पाय, 6 पाय, it is at mean position. फक्त 2 पाय असेल तर एक ऑसिलेशन पूर्ण झालं आहे, आता दुसऱ्या ऑसिलेशन सुरुवात केली आहे. 4 पाय असेल तर 2 ऑसिलेशन पूर्ण झालेत, तिसऱ्या ऑसिलेशनला सुरुवात केली आहे. 6 पाय 3 ऑसिलेशन पूर्ण होतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी फेज अँगलवरनं या ठिकाणी तो कुठं आहे, आत्ता सध्या कुठे आहे, इट इज ॲट मीन पोझिशन अँड इट इज गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ते पण समजतं आपल्याला. आता त्याच्यानंतर सेकंड केस पाहूया. If the phase angle, second case, if the phase angle is equal to 180 degree or pi radian, if that phase angle, that is omega t plus phi, त्याला theta म्हणूया आपण, if it is a 180 degree, then particle P is at this point, that is C, D म्हणूया त्याला आपण. If the particle is at D point, because this angle becomes 180, again the particle is at mean position. Again the particle is at mean position. But the particle is moving. If the phase angle is 180 degree, then particle is moving towards the negative extreme position. If I increase the phase angle above the pi, then it is at mean position and it is moving towards the negative extreme position. If it is added with the 2 pi, for example pi plus 2 pi, it means it completes one oscillation and it is moving towards the negative extreme position. It is at mean position but it is moving towards the negative extreme position. If it is added with the pi plus 4 pi, this phase angle is 5 pi. If it is a 3 pi, okay, 3 pi, it means it completes its first oscillation and it is at mean position, it is moving towards the negative extreme position. If it is a 5 pi, it means it completes its 2 oscillation and it is about to move towards the negative extreme position, still it is at mean position. ओके, सध्या तो मीन पोझिशनलाच आहे, म्हणजे थीटा 0 असेल, 2 पाय असेल, 4 पाय असेल, 6 पाय असेल, किंवा तो फक्त पाय असेल, 3 पाय असेल, 4 पाय असेल, 5 पाय असेल, 6, इट इज ॲट मीन पोझिशन. मग याच्यामध्ये असं लक्षात ठेवत आपण, जर तो अँगल असा असेल 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, तर इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द, इट इज ॲट मीन पोझिशन बट इट इज मुव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. इफ इट इज अ pi, 3 pi, 5 pi, 6, 7 pi, so on, then it is at mean position but it is moving towards the negative extreme position. म्हणजे डायरेक्शन ऑफ मोशन, डिस्प्लेसमेंट अँड नंबर ऑफ ऑसिलेशन किंवा ऑसिलेशन नंबर, या 3 गोष्टी आपल्याला फेज अँगलवरून कळतात. ठीक आहे, इट इंडिकेट दॅट इट कम्प्लीट्स इट्स 2 oscillation and it is at mean position, it is moving towards the negative extreme position if it is a pi plus 4 pi. Okay, case
If the phase angle is, that is theta is the pi by 2 radian, or it is a 90 degree, pi by 2 radian or 90 degree. It means the particle P, that is the reference particle, is at the point B. कारण हा अँगल किती होईल 90 डिग्रीचा होईल. याचा अर्थ तो पार्टिकल कुठे असेल, इथे असेल, m पण कुठे असेल, तिथेच असेल, प्रोजेक्शन तिथेच असेल, दोन्ही एकत्र येतील. याचा अर्थ तो कुठे असेल, आता पाय बाय 2 आहे, याचा अर्थ इट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. It is at extreme position. Okay, then if we increase the phase angle, then it is moving towards the mean position. If the phase angle is pi by 2 or 90 degrees, then it is at extreme, positive extreme position. Then it is positive at positive extreme position. If I add 2 pi in the pi by 2, 2 pi plus pi by 2, then it means this phase angle will indicate that it completes its one oscillation and it is moving towards the mean position. Simply it is at positive extreme position, it completes its one oscillation, it is moving towards the mean position. If it is added with the 4 pi plus pi by 2, if it is a 4 pi plus pi by 2, it's complete its 2 oscillation, it means it is in a third oscillation and it is moving towards the mean position. Okay, still it is at extreme, positive extreme position, 4 pi plus pi by 2. त्याच्यामध्ये या ठिकाणी फेज अँगलवरनं तो कितव्या नंबरच्या ऑसिलेशनमध्ये आहे, कुठं आहे आणि कुठे जाणार आहे हे गोष्टी आपल्याला कळतात. तर या ठिकाणी याच्यानंतर फेज अँगल शेवटची केस पाहूयात आपण. फोर्थ, phase angle theta is equal to 3 pi by 2 radian, or it is 270 degree. Then 3 pi by 2, it means this is a pi by 2, this is a pi, and this is 3 pi by 2. If the particle moves from this to A, then the particle is at point A, its angular displacement is 3 pi by 2 or 270 degree. Then particle M is again at negative extreme position. And it is about to move towards the mean position. If it is added with the 2 pi, it means 2 pi plus 3 pi by 2, then its complete is one oscillation, it is at negative extreme position, and it is moving towards the mean position. If it is a 4 pi plus 3 pi by 2, then it completes its 2 oscillation and is at negative extreme position, it is moving towards the mean position. So this is the phase angle. Phase or the phase of SHM is the physical quantity, or it is a quantity. Definition कशी लिहा? It is a quantity which describes the state of oscillation, which includes position, direction of motion, and third, oscillation number. एवढी डेफिनेशन लिहायची आपल्याला. हा भाग जो आहे तो फक्त समजून घ्यायचा. हे आपल्याला याच्यावरती पुस्तकामध्ये काही प्रश्न सोडवून दिलेले आहेत, ते कसे सोडवलेले आहेत ते एकदा पहा. ठीक आहे, थांबूयात आपण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑसिलेशन 4 मध्ये जो भाग पाहिला होता आपण तो थोडक्यात रिवाइज करूयात आणि मग पुढच्या भागाकडे जाऊयात. आपण ऑसिलेशन 4थ्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन एनी डायमीटर इज अ सिंपल हार्मोनिक मोशन हे पाहिलं होतं. त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम P0 टू P, इट हॅज अ इनिशियल फेज दॅट इज phi. In time t, it moves from P0 to P. Its angular displacement is omega t. So that total angle becomes omega t plus phi. So from the geometry of the figure, we get the value of the linear displacement of the particle, which is projection of the uniform circular motion on diameter AB. That is x is equal to a into sine of omega t plus phi. If we double derivative that x with respect to time, we get the acceleration, and acceleration becomes minus omega square x, and this acceleration is acceleration of particle m, which is a projection of particle p.
But from this expression we can say that particle m perform linear simple harmonic motion, but particle m is the projection of particle p, but particle p perform uniform circular motion. So we can say that projection of uniform circular motion on any diameter is a linear simple harmonic motion. आज आपल्याला काय पाहायचं आहे? आज आपल्याला पाहायचं आहे graphical variation of displacement, velocity and acceleration with respect to time or phase. Graphical variation of displacement, velocity and acceleration with respect to time or phase. आता with respect to time म्हणलं की काय आहे? स्मॉल t आणि फेज. आता फेज जो आहे तो फेज आधी आपण याचे दोन वेगवेगळे, if the particle starts from extreme position or if the particle starts from the mean position, हे x जे काही या ठिकाणी एक्सप्रेशन आहे ते याच्या आधी पण पाहिले आहे आपण, व्हिडिओ नंबर 2 मध्ये पाहिले आहे आपण. पण याच्यामध्ये if the particle कंडिशन काय, if the particle starts from mean position, दुसरे काय if the particle starts from extreme position. आज आपण पाहणार आहोत if the particle starts from mean position. Then the displacement, expression of displacement of the particle, if the particle starts from mean position, the x is equal to, इथून सुरुवात करायची. ठीक आहे, उत्तराला जरी तुम्हाला प्रश्न विचारतात, कसा विचारतात? Explain the graphical variation of displacement, velocity and acceleration with respect to time किंवा with respect to phase असं विचारतात. पाहूयात आपण. If the particle starts from mean position, x is the a into sine of omega t. ठीक आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी if the particle starts from extreme position, then x is the a cos omega t. हे माहिती आहे आपल्याला. इथे काय if the particle starts from mean position. मग याच्यामध्ये या ठिकाणी जर x हा आहे a sin omega t, तर velocityचं काय आहे? velocity in this case, sorry, capital A into sine of omega t. A is the amplitude, that is the maximum displacement or maximum value of x max is the A, where A is the amplitude, omega is the angular frequency and omega t is the angle and that is called phase. मग विथ रिस्पेक्ट टू फेज असेल किंवा फक्त विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये इफ एक्स इज इक्वेशन नंबर 1, एक्स इज a into sine of omega t. What is v? v is a dx upon dt. It is the rate of change of displacement with respect to time. So derivative of x a sin omega t is a omega cos omega t. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय तो a ओमेगा cos omega t. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, याला फक्त मी येतो व्यवस्थित लिहितो. कसं लिहिता येईल आपल्याला? v इज इक्वल टू, तो भाग तिकडे लिहिण्याच्या ऐवजी मी इकडे लिहितो. x इज इक्वल टू a into sine of omega t if the particle starts from mean position, and v is the a omega cos omega t if the particle starts from mean position, then its velocity is a omega cos omega t. What is the acceleration? Acceleration is again derivative of, it is the rate of change of velocity with respect to time, dv by dt. So it is a derivative of cos omega t is minus sin omega t into omega. So it becomes minus of a omega square, omega into omega, omega square into sin omega t. ठीक आहे, आता या ठिकाणी जर विथ रिस्पेक्ट टू फेज विचारलं असेल तर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू फेज म्हणजे काय असेल ओमेगा टी, आणि विथ रिस्पेक्ट टाइम विचारलं असेल तर टी. तर फेजच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पहा. फेजच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज 0 π/2 पाय, 3 π/2, 2 पाय, 5 π/2, 3 पाय, 7 π/2. सो या व्हॅल्यूज π/2 ने आपण त्या व्हॅल्यूज काय करतोय, वाढवतोय आपण फेजच्या. तर त्या प्रमाणात मग एक डिस्प्लेसमेंट कसं असेल ते पाहायचं आपल्याला, वेलॉसिटी कशी असेल ती पाहायचं. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलं असेल तर काय करता येईल आपल्याला? तर ओमेगा टी, ओमेगा इज 2 पाय अपॉन कैपिटल टी if the t is a period of linearization, which is equal to into t, which is equal to if the first value is the π/2.
if I put that omega phase is pi by 2, then this pi get cancelled. So t becomes, small t becomes t by 4. ठीक आहे. फेज या ठिकाणी जर 0 असेल तर टाइम पण काय असेल 0. पाय बाय 2 असेल तर तो किती असेल, इट इज 1 बाय टी बाय 4 असेल. कॅपिटल टी हा जो आहे तो टी तिकडे जाईल, कॅपिटल टी बाय 4. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी इथं टी बाय 4 येतो. आता समजा पाय ठेवली आपण व्हॅल्यू, ठीक आहे. ओमेगा टी याची किंमत जी आहे त्याला असं लिहिलं आपण 2 पाय आपण कॅपिटल टी इंटू टी विच इज इक्वल टू पाय. पाय गेट कॅन्सल, सो इट बिकम्स स्मॉल टी बिकम्स कॅपिटल टी अपॉन 2. म्हणजे ज्यावेळेस पाय असेल त्यावेळेस हे किती असेल टी अपॉन 2. त्याच्यानंतर 3 पाय बाय 2 जर आपण ठेवलं तर या ठिकाणी याला जर व्यवस्थित पाहिलं आपण तर जिथं जिथं या ठिकाणी पाय आहे, ठीक आहे, तिथं जर याची त्याची व्हॅल्यू रिप्लेस केली आपण, म्हणजे समजा आता 2 पायच्या ठिकाणी किती येतोय, एक पूर्ण फेरी पूर्ण होते, म्हणजे पिरियड एवढा वेळ होतो. म्हणजे 2 पाय इज रिप्लेस विथ द टी. ठीक आहे, 2 पाय इज रिप्लेस विथ द टी. तसं जर विचार केला आपण म्हणजे इथं फक्त पाय आहे म्हणून टी बाय 2 आला, इथं किती येऊन जाईल, इथे 3t बाय 4 येऊन जाईल. कसं येईल पहा. जर याची व्हॅल्यू आपण 3 पाय बाय 2 ठेवली, अगेन दिस पाय गेट कॅन्सल, टी वरती जाईल, 2 खालच्या बाजूला येईल, याचा अर्थ टी बाय 4, 3t बाय 4 येऊन जाईल. काय येतं ते 3t बाय 4. तर या ठिकाणी इथं किती येऊन जाईल 5t बाय 4. तसंच या ठिकाणी किती येऊन जाईल, जर आपण 3 पाय ही किंमत ठेवली तर हा येईल टी बाय 3t बाय 4. आपण जर 3 पाय किंमत ठेवली तर 3t बाय 2, 3t बाय 2. म्हणजे जिथं पाय आहे, ठीक आहे, तिथं फक्त t बाय 2 ठेवायचा. समजा इथं t बाय 2 ठेवला, t बाय 4 झाला, t बाय 2. जिथं पाय आहे तिथं t बाय 2 ठेवला, t बाय 4 झाला, इथं t बाय 2, 2 गेट कॅन्सल बिकम t. जिथं पाय आहे, पाय इज रिप्लेस विथ ओनली t बाय 2. किंवा 2 पायच्या ठिकाणी किती ठेवायचं आहे, कॅपिटल टी. कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक फेरी पूर्ण झाली सर्क्युलर मोशनची, अशी एक फेरी पूर्ण झाली म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल 2 पाय. त्यावेळेला या ठिकाणी याचं एक फेरी पूर्ण होते, याचा अर्थ तिचा पिरियड किती असेल, कॅपिटल टी एवढा असेल. तर या ठिकाणी या व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलं असेल तर टी बाय 4, टी बाय 2, 3t बाय 4, टी अशा व्हॅल्यूज येतील. विथ रिस्पेक्ट टू फेज विचारलं असेल तर 0, पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2, 2 पाय, 5 पाय बाय 2, सो ऑन. आता या ठिकाणी पहिली व्हॅल्यू ठेवूयात आपण. पहा, डिस्प्लेसमेंट मध्ये कुठलं फंक्शन आहे, साइन फंक्शन. व्हेलॉसिटी मध्ये कोसाइन, ॲक्सेलरेशन मध्ये परत साइन फंक्शन आहे. याची जास्तीत जास्त व्हॅल्यू काय येऊ शकते, प्लस मायनस ए. याची जास्तीत जास्त व्हॅल्यू काय येऊ शकते, प्लस मायनस ए ओमेगा. याची जास्तीत जास्त व्हॅल्यू काय येऊ शकते, प्लस मायनस प्लस ए ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, हेही लक्षात ठेवत, कारण याची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती आहे, प्लस मायनस 1 आहे. याची प्लस मायनस 1 कमीत कमी किती असेल, 0. ठीक आहे, हेही लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू, वेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू, ॲक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके. आता पहा एक्स, इफ आय पुट ओमेगा टी इज इक्वल टू 0, a into sine of 0, sine 0 is 0, so displacement is 0. 0 into a, again 0. Then next, if I put pi by 2, sine pi by 2 is the plus 1, so it is a plus a plus 1 into a plus a. Similarly, if I put pi, it becomes 0. If I put 3 pi by 2, then sine 3 pi by 2 is minus 1, so it becomes minus a. 0 plus a, 0, so on. If I put the next value, successive value, we get 0 x value, 0 plus 1 plus a, 0 minus a, 0 झाला की प्लस, एकदा मायनस एकदा प्लस. ओके. तसंच वेलॉसिटी पहा. वेलॉसिटीची किंमत जर मी फेजची किंमत जर 0 ठेवली, कॉस 0 किती असतो, प्लस 1. सो प्लस 1 इंटू ए ओमेगा प्लस ए ओमेगा, फर्स्ट व्हॅल्यू.
is plus a omega. Cos pi by 2, cos 90, 0. So it becomes 0. Velocity becomes 0. Cos pi is minus 1. So it becomes minus of a omega. Then 0. Then plus a omega. Then 0. Then minus a omega. Similarly, for the acceleration, sine 0, 0. So first acceleration is 0. Sine 90 pi by 2, it is a plus 1, but already it is negative sign, so it is a minus of a omega square. Next 0, then plus a omega square, then 0, then minus a omega square, then again 0. If I put the successive values, we get the values of different values of acceleration after every pi by 2 phase. तसंच टाइमचं आहे, म्हणजे तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम काढला तरी तोच ग्राफ येणार आहे, विथ रिस्पेक्ट टू फेज काढला तरी तोच ग्राफ येणार आहे. पहिला ग्राफ पहिला ग्राफ मी आधी सरळ रेषा ओढली आहे. याच्यामध्ये इकडे एक्स ॲक्सिसला मी घेणार आहे फेज, त्याला आपण ओमेगा टी म्हणू. ठीक आहे, एक्स ॲक्सिसला काय घेतलं आपण फेज ओमेगा टी. वाय ॲक्सिसला काय घेतोय आपण डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे प्लस ए, निगेटिव्ह मॅक्सिमम काय मायनस ए. आपण व्हॅल्यू चेंज करतोय, कशा चेंज करतोय पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 2 पाय, 5 पाय बाय 2 3 पाय, सो ऑन. सो फर्स्ट व्हॅल्यू ऑफ 0, 0 ला एक्स किती आहे 0, फेज जर 0 असेल तर ही व्हॅल्यू काय 0 येते. पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती येते प्लस ए, हा दुसरा पॉइंट. पायला किती येते 0, 3 पाय बाय 2 ला मायनस ए, 2 पाय ला 0, 5 पाय बाय 2 ला प्लस ए, 3 पाय ला 0, 7 पाय बाय 2 ला मायनस ए. So join these points with the free hand, not with the scale. So we can get the variation of graphical variation of displacement with respect to phase. With respect to phase. Variation of graphical variation of displacement with respect to phase. कशी हा कर्व जो आहे कसा आहे साइन कर्व आहे, कारण इथं साइन फंक्शन आहे. कधी प्लस आहे कधी मायनस आहे कधी मध्ये 0, साइन कर्व. दिस इज अ ग्राफिकल व्हॅरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू फेज. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलं असेल तर काय इथं T/4, इथं T/2, इथं 3T/4, इथं कॅपिटल T, एक फेरी पूर्ण झाली, एक वेव्ह. ओके बट ठीक है. नेक्स्ट ग्राफिकल वेरिएशन ऑफ वेलोसिटी. सपोज दैट दिस इज एक्स एक्सिस along which there is a phase omega t, and along the y axis is the velocity. Velocity has maximum value plus a omega and minus a omega. So first value of velocity, if the phase is 0 then velocity is a plus a omega. First point is plus a omega, second point is 0. ठीक है. पाय बाय 2 वेलोसिटी किती आहे 0, त्यानंतर मायनस पाय साठी किती व्हॅल्यू आहे मायनस ए ओमेगा, त्यानंतर 0, त्यानंतर प्लस ए ओमेगा 0, मायनस ए ओमेगा 0. सो जॉइन दीज पॉइंट्स वी गेट द ग्राफिकल वेरिएशन ऑफ द वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू फेज. ओके. देन नेक्स्ट, this x-axis gives the, or along the x-axis there is phase, along the y-axis there is the acceleration. What is the maximum positive value of acceleration? That is a plus a omega square, plus a omega square, and maximum negative value minus a omega square. So the first value for 0 phase, it is 0. For pi by 2, for pi by 2 it is minus omega square. So second point is here minus omega. Then next 0. Then plus omega square 0. Minus omega square 0. Plus omega square. So join these points by free hand. This is the variation of
acceleration with respect to phase. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथे लिहू शकता π/2 पाय 3π/2 2π 5π/2 3π 7π/2 किंवा या रेषा ज्या ओढलेल्या आहेत त्या सारख्याच अंतरावरती ओढलेल्या आहेत. इथं वरती ते लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. किंवा प्रत्येक पॉईंटला असं ते लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ग्राफिकल व्हॅरिएशन जे आहे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी एक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू फेज असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. मग एवढा ग्राफ काढला म्हणजे उत्तर संपत नाही आपलं. याचं कन्क्लुजन फार महत्त्वाचं आहे. ते कन्क्लुजनमध्ये पहा काय काय लिहिता येईल आपल्याला. प्रत्येक कर्वचं नेचर लिहिता येतं आपल्याला. The displacement and acceleration curves are sine curves and velocity curve is a cosine curve. These values of displacement, velocity and acceleration varies periodically. कारण त्याची व्हॅल्यू ही काय होते प्रत्येक एवढ्या वेळेनंतर परत काय होते रिपीट होत जाते. जसं की ही प्लस ओमेगा बरोबर 2π नंतर काय होते रिपीट होत जाते. पिरियडिकली द व्हॅल्यूज ऑफ the displacement, velocity, acceleration are repeat. Then the phase difference between displacement and velocity curve या दोघांतला phase difference जसं की साइन कोसाइन आहे साइन कोसाइन फरक किती असतो π/2. याचा अर्थ दोघांमधला फेज डिफरन्स किती आहे π/2. कसा फेज डिफरन्स आहे पहा. हा जर कर्व मी असा उचलला आणि π/2 ने पुढे ठेवला वेलॉसिटीचा इथून सुरुवात होते. ठीक आहे. किंवा हा कर्व उचलला इकडे ठेवला म्हणजे एवढ्या फरकाने पुढे घेतला तर दोन्ही कर्व कसे होतील मॅच होतील. याचा अर्थ फेज डिफरन्स किती आहे π/2. तसं याच्यामध्ये पहा द फेज डिफरन्स बिटवीन वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन कर्व. मी हा उचलला आणि π/2 ने पुढे ठेवला असं उचलला π/2 तर हा कर्व असा येतो. म्हणजे दोघांतला फेज डिफरन्स किती आहे एवढा आहे. एवढा म्हणजे किती π/2 आहे. ठीक आहे. Means the phase difference between displacement curve and velocity curve is π/2. Phase difference between velocity and acceleration curve is again π/2. Then the phase difference between displacement and acceleration curve. But displacement असा आहे acceleration कसं आहे displacement कसं आहे असं आहे. ठीक आहे. पहिला सुरुवातीला तर acceleration कसं आहे असं आहे का नाही असं आहे. ठीक आहे. म्हणजे दोघांतला फेज डिफरन्स किती आहे पाय एवढा फरक आहे. मी जर एवढ्या फरकाने जर त्याला उचललं आणि इकडे ठेवलं तर तो कर्व असा येतो है ना. दोन्ही सारखे येतात. याचा अर्थ एवढा फरक आहे दोघांमध्ये डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन. सो द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट कर्व आणि एक्सेलरेशन कर्व इज पाय रेडियन. तर अशा या ठिकाणीचे कन्क्लुजन पण आपल्याला त्यामध्ये लिहायचे. आपल्याला हे करत असताना हा ग्राफ काढत असताना काही काळजी घ्यायची ती अशी की या ठिकाणी हे अंतर जे आहे ते अंतर जेवढं वरती आहे तेवढंच खालच्या बाजूला आहे. दोन कर्वमध्ये सेपरेट असं अंतर ठेवलेलं आहे आपण. ठीक आहे. हे अंतर प्रत्येक ग्राफसाठी कसं आहे कॉन्स्टंट आहे. तर अशा पद्धतीने ग्राफ पहा. त्यानंतर π/2 हे जे अंतर आहे ते अंतर प्रत्येक वेळेला कसं घेतलं आहे सारखंच आहे अंतर. ठीक आहे. तर या ठिकाणी ही फक्त काळजी घ्यायची हे तिन्ही कर्व एकाखाली एक एकाच पेजवरती आले पाहिजेत. एक्स ॲक्सिसला काय आहे आणि वाय ॲक्सिसला काय आहे ते मेन्शन केलं पाहिजे. तर असा हा आपला व्हॅरिएशन ग्राफिकल व्हॅरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू फेज हा भाग इथे संपतो. तर पुढचा जो भाग जो आहे द ग्राफिकल व्हॅरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड एक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू फेज असेल किंवा विथ रिस्पेक्ट टू टाईम असेल इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम काय असेल एक्स्ट्रीम पोझिशन असेल. इथे फक्त काय बदल असेल एक्स्ट्रीम पोझिशन असेल. ठीक आहे. ते आपण नंतरच्या तासाला पाहूया. ठीक आहे. थांबूया तिथे आपण.